हनीमूनला जाऊन नवऱ्याला संपवणारी सोनम रघुवंशी, बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला मारून निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान रस्तोगी आणि चेतनच्या मदतीनं केतनला लोहगडावरून ढकलून देणारी सिया गोयल. 3 घटना, 3 आरोपी स्त्रिया. पण तिघींच्या गुन्ह्यामागचं कारण एकच: बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला किंवा होणाऱ्या नवऱ्याला संपवणं. पण 3 जुलैला उत्तर प्रदेशच्या आग्र्यातून आलेल्या एका बातमीनं या तिघींच्याही क्रूरतेला मागे टाकलंय. इथल्या रुबीनं दारू पिऊन मारहाण करणाऱ्या आपल्या नवऱ्याला झोपेच्या तब्बल 18 गोळ्या खायला घालून संपवलं. पण हा विषय इथेच संपत नाही. रुबीची क्रूरता एवढी होती की तिनं हत्या केल्यानंतर नवऱ्याचा मृतदेह घरातल्याच बाथरूममध्ये पुरला, त्यावर कॉन्क्रीट भरून लाद्या बसवल्या आणि तब्बल 45 दिवस नवऱ्याच्या मृतदेहावरच तिने आंघोळ केली. मुख्य म्हणजे हे सगळं तिनं एकटीनं केलं होतं. रुबीचा नवरा कुठं गेलाय, त्याचं काय झालंय, तो परत येणार की नाही, याबद्दल कोणाला काहीच माहीत नव्हतं आणि ते कधी कोणाला कळलंही नसतं. पण शेवटी स्वतःच्याच एका चुकीमुळं रुबी फसली आणि हत्येचं हे भयानक प्रकरण उजेडात आलं. रुबीनं आपल्या नवऱ्याची हत्या का आणि कशी केली, आपल्याच चुकीमुळं ती या प्रकरणात कशी अडकली, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 3 जुलैला आग्र्याच्या रेणुका कॉलनीमधून अनिल शर्मा नावाच्या व्यक्तीनं पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. पोलीस घरी आल्यावर त्यानं बाथरूमकडे बोट दाखवत इथं माझ्या भावाला गाडलंय असं त्यानं पोलिसांना सांगितलं. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी मजूर बोलावून बाथरूममध्ये खोदकाम सुरू केलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे अनिल शर्माचा दावा खरा ठरला. मजुरांनी थोडं खोदकाम केल्यानंतरच बाथरूममध्ये काहीतरी सडल्याचा वास येऊ लागला. थोडं अजून खोदल्यानंतर एक कापडाचा तुकडा मजुरांना दिसला. त्यानंतर एका मजुरानं आपल्याच हातानं माती बाजूला सारली आणि समोरचं दृश्य बघून त्याला उलट्या झाल्या. त्या बाथरूम खाली पुरला होता एक मृतदेह. कुजलेल्या अवस्थेत सापडलेला हा मृतदेह सुरेंद्र शर्माचा होता आणि त्याचा खून त्याचीच बायको रुबी शर्मानं केला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरेंद्रचा भाऊ अनिलला स्वतः रुबीनंच ही माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी रुबीला अटक केली आणि या थरारक हत्या प्रकरणाचा घटनाक्रम समोर आला. मूळच्या राजस्थानच्या भरतपूरमधल्या सुरेंद्र शर्माचं लग्न 2010ला इटावातल्या रुबीसोबत झालं होतं. काही वर्षांनी त्यांना 2 मुलीही झाल्या. वडिलांच्या मृत्यूनंतर घरी सुरेंद्र, रुबी, 2 मुली आणि सुरेंद्रची आई असे सगळे राहत होते. गावात राहून काम मिळत नसल्यानं 2017ला सुरेंद्र आपल्या कुटुंबासोबत आग्र्याला आला. आग्र्यातील सिकंदरा भागातल्या रेणुका कॉलनीत त्याने एक घर घेतलं आणि तो तिथंच राहायला लागला. काही दिवसांनी सुरेंद्रचा मोठा भाऊ अनिल शर्मा सुद्धा आग्र्यातल्याच अवधपुरी भागात राहायला आला. सुरुवातीला सुरेंद्र हाताला मिळेल ते काम करत होता, पण नंतर तो दारूच्या नादाला लागला. त्याला दारूचं व्यसन लागलं आणि त्याने कामधंदा सोडून दिला. तो रोज दारू पिऊन बायको रुबीला मारहाण करायला लागला. त्यांच्यात एवढी भांडणं व्हायची की गल्लीतल्या लोकांना ती सोडवायला जावं लागायचं. रुबी या सगळ्याला कंटाळून गेली होती, पण 2 मुलींमुळे ती सुरेंद्रला सोडून जात नव्हती. नंतर भाऊ आणि आईनं समजावून सांगितल्यावर सुरेंद्र डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायला लागला. पण त्यानं काहीच दिवसात ते काम सुद्धा सोडून दिलं आणि पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली. आता हे सगळं रुबीला सहन होत नव्हतं. म्हणूनच तिने सुरेंद्रपासून स्वतःची कायमची सुटका करून घेण्याचं ठरवलं. आता सुरेंद्र दिवसभर सगळ्यांसोबत घरीच असायचा, त्यामुळे सगळे घरात असताना त्याला संपवायचं कसं, हा रुबी समोरचा मोठा प्रश्न होता. मग तिने थंड डोक्यानं त्याच्या हत्येचं प्लॅनिंग केलं. तिने हत्येसाठी लागणारी एक वस्तू अगदी सावधगिरीनं गोळा केली. हत्येच्या काही दिवसांआधीच तिने मिठाचा एक पुडा विकत आणायला सुरुवात केली. कुणी बघू नये म्हणून तिने हे सगळं साहित्य लपवून ठेवलं. काही दिवसांआधी तिने जवळच्याच एका गवंड्याला बोलावून घरातल्या बाथरूममध्ये पडलेला खड्डा बुजवायचाय असं त्याला सांगितलं. मग त्याच्याच ओळखीनं 500 रुपयात रेती, सिमेंट आणि खड्डा खोदण्यासाठी लागणारी तिकास आणून ठेवली. सासूला शंका येऊ नये म्हणून बाथरूममध्ये आधीच एक छोटासा खड्डा तिनं खणून ठेवला. बरेच दिवस चाललेली ही तयारी पूर्ण झाल्यावर 17 मेचा दिवस आला. रोजच्या सारखंच त्या रात्री सुद्धा सुरेंद्र दारू पिऊन घरी आला. त्यावेळी घरातले लोक झोपले होते. त्यानंतर तो रुबीला शिवीगाळ आणि मारहाण करायला लागला. पण रुबी मात्र शांत होती. उलट तिने नवऱ्याला मोठ्या प्रेमानं बनवलेली खीर खाऊ घातली. ही खीर खाल्ल्यानंतर काहीच वेळात सुरेंद्र बेशुद्ध पडला. कारण त्या खिरीत रुबीनं आधीच डॉक्टरांनी तिच्या सासूला दिलेल्या झोपेच्या 18 गोळ्या टाकल्या होत्या.
रुबीनं सुरेंद्रला पलंगावर झोपवलं. तो झोपलाय असं दाखवण्यासाठी त्याच्या अंगावर पांघरूण घातलं आणि रुबी मुलींसोबत झोपी गेली. मग मध्यरात्री रुबी उठली. तिने सगळे झोपलेत ना याची खात्री केली. मग तिने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुरेंद्रचा गळा दाबून त्याचा जीव घेतला. कुणाला संशय येऊ नये म्हणून पुन्हा त्याच्या अंगावर पांघरूण घातलं आणि ती पुन्हा एकदा झोपली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 मेच्या सकाळी रुबीनं तिच्या सासूला सांगितलं की रात्री सुरेंद्रनं काहीतरी केल्यामुळं पोलीस घरची झडती घ्यायला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही शेजारच्या किराणा दुकानावर थांबा असं तिनं सासूला सांगितलं. सुरेंद्र झोपलाय असं समजून सासू आपल्या दोन्ही नातींना घेऊन बाहेर पडली. पोलीस झडती घ्यायला येणार आहेत हीच गोष्ट तिने आपला दीर अनिललाही सांगितली होती. म्हणून थोड्या वेळानं अनिल आला आणि सुरेंद्रच्या घराशेजारच्या किराणा दुकानावरून आई आणि आपल्या दोन्ही पुतण्यांना घेऊन गेला. आता रुबीसाठी सगळं मैदान मोकळं झालं होतं. तिने घराची कडी आतून लावून घेतली आणि पुढचा प्लॅन सुरू केला. तिने आधीच आणून ठेवलेल्या तिकासीनं बाथरूममध्ये खोदलेला खड्डा अजून जास्त खोल केला. नंतर सुरेंद्रचा मृतदेह पलंगावरून बाथरूममध्ये ओढत ओढत आणला. मृतदेह सडल्यावर वास येऊ नये यासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात तिनं मीठ टाकलं. नंतर खड्ड्यात सुरेंद्रचा मृतदेह टाकला. त्यावर पुन्हा मीठ पसरवलं आणि नंतर त्यावर मातीचा मोठा थर पसरवला. खड्डा आपणच खोदलाय ह्याचे सगळे पुरावे तिने नष्ट केले. सुरेंद्रचा मृतदेह दिसणार नाही एवढी माती तिने वर टाकली. मग रुबीनं गवंड्याला बोलावून घेतलं आणि खड्ड्यावर पद्धतशीर सिमेंट आणि रेतीनं लेपून घेतलं. गवंड्याला संशय येऊ नये यासाठी रुबीने पूर्ण काळजी घेतली होती. पण तरीही काम पूर्ण होईपर्यंत रुबी जागची हल्ली नाही. सगळं सेट झाल्यावर तिने दीर अनिलला फोन केला आणि सुरेंद्र घरातून 5,000 रुपये घेऊन कुठेतरी निघून गेल्याचं सांगितलं. आता सुरेंद्रनं याआधी बऱ्याचदा असंच केलं असल्यानं अनिलला त्यात काही शंका आली नाही. त्यानंतर 19 तारखेपर्यंत सिमेंटच्या लेपावर पाणी टाकून रुबी अनिल शर्मा यांच्या घरी निघून गेली. बरेच दिवस झाले तरीही सुरेंद्र घरी आला नव्हता आणि त्याचा फोन सुद्धा लागत नव्हता. म्हणून 26 मेला अनिलच्या आग्रहामुळं रुबीनं सुरेंद्र बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली आणि रेणुकानगरमधल्या आपल्या घरी निघून गेली. तिच्यासोबत तिच्या मुली आणि सासूही गेल्या. ह्यानंतर पूर्ण जून महिना निघून गेला तरीही सुरेंद्रचा पत्ता नव्हता. पण हे सगळं होत असतानाच रुबी मात्र निवांत होती. ज्या बाथरूममध्ये तिने नवऱ्याला पुरलं होतं तेच बाथरूम ती रोज वापरत होती. आपला नवरा गेलाय तरी रुबी शांत असल्याचं बघून अनिलला तिच्यावर संशय आला. त्याने तिच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. ती काहीतरी सांगेल ह्या अपेक्षेनं अनिल अधूनमधून तिच्या घरी जाऊन तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायचा. पण आपल्याला सुरेंद्रबद्दल काहीच माहीत नसल्याचंच रुबी त्याला सांगत राहिली. पण अनिल वारंवार आपल्याला सुरेंद्रबद्दल विचारतोय ह्यामुळे रुबी जराशी घाबरली. अनिलला आपण सुरेंद्रची हत्या केली हे कळलं तर नाही ना हा विचार तिच्या डोक्यात घुमायला लागला. त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. आपण अनिलला विश्वासात घेऊन सगळं सांगून टाकावं आणि त्याला सुद्धा आपली बाजू पटवून द्यावी असं तिच्या मनात आलं आणि धीर करून तिने आपला दीर अनिलला घरी बोलावून घेतलं आणि आपण सुरेंद्रची हत्या करून त्याचा मृतदेह बाथरूम खाली पुरल्याचं अनिलला सांगितलं. यामुळे अनिलला मोठा धक्का बसला. इतके दिवस त्याचा रुबीवर फक्त संशय होता, पण रुबी इतक्या क्रूरपणे आपल्या नवऱ्याची हत्या करेल असा विचार त्याच्या मनात सुद्धा आला नव्हता. पण स्वतः रुबीनंच हत्येची कबुली दिल्यानंतर अनिलने पोलिसांना बोलावलं आणि या हत्येचा उलगडा झाला. आपल्या नवऱ्याच्या हत्येचा रुबीला कुठलाही पश्चाताप नव्हता. तिने पोलिसांच्या चौकशीत सगळं कबूल केलं. एवढं अचूक प्लॅनिंग कसं केलं असं विचारल्यावर मी दृश्यम सिनेमा पाहिला होता. खून कसा करायचा आणि पुरावे कसे लपवायचे हे मला माहीत होतं असं रुबीने पोलिसांना सांगितलं. 45 दिवस रुबीनं सगळं लपवून ठेवलं. नवऱ्याची हत्या करून त्याला जिथे पुरलं त्याच बाथरूममध्ये ती रोज आंघोळ करत होती. तिचं हे कृत्य सोनम, मुस्कान आणि सिया गोयल यांनी केलेल्या कृत्यापेक्षाही जास्त क्रूर असल्याच्या सध्या चर्चा होत आहे. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र नक्की आहे, रुबीने सुरेंद्रच्या हत्येचं अचूक प्लॅनिंग केलेलं होतं, पण मनातल्या भीतीमुळं ती सापडली. जर तिने सुरेंद्रच्या हत्येबद्दल स्वतःहून आपल्या दिराला सांगितलं नसतं तर कदाचित सुरेंद्रचा मृत्यू झालाय हे कोणालाच कळलं नसतं. कदाचित हे सत्य कायमच लपून राहिलं असतं, बाथरूम खाली पुरलेल्या सुरेंद्रच्या मृतदेहासारखं.